हॅलो गाईज, गुड इव्हनिंग अँड वेलकम बॅक टू एक्सप्लोरिंग ऑन व्हील्स. तर आज आपण चाललो आहोत अष्टविनायक दर्शनासाठी. तर सर्वप्रथम आपण दर्शन घेणार आहोत आपल्या महडच्या गणपतीचे. असं म्हणतात की इकडे श्रद्धेने विश मागितली की बाप्पा नक्कीच पूर्ण करतो. या मंदिरात एक सिक्रेट ट्रेडिशन आहे. चिठ्ठी लिहून ठेवली की बाप्पा तुमची इच्छा नक्की पूर्ण करतो. यानंतर आम्ही पालीच्या बल्लाळेश्वर गणपतीला भेट दिली. हे मंदिर प्रसिद्ध आहे भक्त बल्लाळसाठी, ज्याने लहानपणापासून गणपतीची निस्सीम भक्ती केली होती. इथली शांती आणि भक्तिभाव मनाला अतिशय प्रसन्न करणारा होता. मंदिरातील गणपतीची मूर्ती भक्तीची जाणीव करून देणारी आहे. बल्लाळेश्वर गणपतीच्या आधी इथे धोंडी विनायक गणपतीचे दर्शन घेण्याची एक प्रथा आहे. दर्शन झाल्यानंतर आता सगळ्यांनाच भूक लागली होती. तर मग आम्ही आधी विचार केला की गाडीत CNG टाकू आणि मग पुढे उपाहारगृहाकडे प्रस्थान करू. आता जेवण झाल्यानंतर आपण लगेचच पुढच्या गणपतीकडे प्रस्थान करू. थेऊरचा चिंतामणी गणपती. असे म्हटले जाते की इथे आल्याने मनातील तणाव नाहीसा होतो आणि मनशांती मिळते. इथे गणपती बाप्पाने ऋषी कपिलांना त्यांचे हरवलेले चिंतामणी रत्न परत मिळवून दिले. म्हणूनच या गणपतीला चिंतामणी म्हणतात. यानंतर आम्ही मोरगावच्या मोरेश्वर गणपतीला भेट दिली. हे अष्टविनायक यात्रेचे मुख्य आणि पहिले मंदिर मानले जाते. सहसा लोक या यात्रेची सुरुवात आणि शेवट या ठिकाणी करतात. मंदिरातील वातावरण भक्तिभावाने भरलेले होते. जणू काही गणरायाशी स्वतःच संवाद सुरू आहे. नंतर आम्ही पोचलो सिद्धटेकचा सिद्धिविनायक मंदिरमध्ये. असे सांगितले जाते की भगवान विष्णूंनी गणपतीची आराधना केली होती आणि त्यांना सिद्धी प्राप्त झाली होती. या मंदिराच्या शांततेत बसून गणपतीची आरती ऐकायचा अनुभव हा विलक्षणीय होता. तसंच आम्ही इकडच्या महाप्रसादाचाही आस्वाद घेतला. यानंतर आम्ही पोचलो रांजणगावच्या महागणपतीच्या चरणी. अष्टविनायक गणपतींमध्ये हा सर्वात शक्तिशाली गणपती मानला जातो. असे म्हणतात की भगवान शंकराने देखील इथे गणपतीची पूजा केली होती. मंदिरात प्रवेश करताच एक विलक्षणीय सकारात्मक ऊर्जा जाणवली. तसेच या मंदिराच्या परिसरात आपल्याला बरेच शिवलिंगही पाहायला मिळतात. इथे मंदिराच्या परिसरातच एक उपवन देखील आहे, जिथे आपल्या लहानग्यांसोबत आपण वेळ घालवू शकतो. यानंतर आम्ही ओझरच्या विघ्नहर्ता गणपतीचे दर्शन घेण्यासाठी गेलो. गणपती बाप्पाने विघ्नासूर नावाच्या राक्षसाचा पराभव याच ठिकाणी केला होता. म्हणूनच हा गणपती विघ्नहर्ता म्हणून ओळखला जातो.
मंदिराचा सोन्याचा कळस पाहून मन अगदी आनंदाने भरून आले. गणपतीचे दर्शन होताच आम्ही महाप्रसादाच्या रांगेकडे वळलो. तिथेच आम्हाला काही शालेय विद्यार्थी दिसले. त्यांच्यासोबत थोडी चेष्टा मस्करी करता करता आम्ही आपल्या भोजनाचा आस्वाद घेतला. महाप्रसाद ग्रहण केल्यानंतर आम्ही आपल्या विश्रामगृहाकडे वळलो. सकाळ होताच आम्ही आपल्या पुढच्या बाप्पाच्या दर्शनासाठी सज्ज झालो. Hello guys, good morning. Today is the day 3 of our Ashtavinayak trip, and today we are doing the last Ganpati, which is the Lehnadri Ganpati. So let's go. या पवित्र यात्रेचा शेवटचा टप्पा होता लेण्याद्रीचा गिरिजात्मज गणपती. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे एक गुहा मंदिर आहे, जिथे पोचायला अंदाजे 300 पायऱ्या चढावे लागतात. असे म्हटले जाते की इथे माता पार्वतीने तपश्चर्या केली होती आणि गणपती याच ठिकाणी अवतरले. हा ट्रेक जरा दमछाक करणारा असला तरी गणरायाच्या दर्शनाने सर्व थकवा क्षणात नाहीसा झाला. लेण्याद्री गणपतीच्या पायथ्याशी आपल्याला एक शुल्क आकारला जातो, जो की वरील मंदिराच्या परिसरातील असलेल्या लेणी बघण्याकरिता असतो. तसेच जर तुम्ही सकाळी 8च्या अगोदर गेलात तर तुम्हाला शुल्क आकारला जात नाही. इथे वयस्कर मंडळींसाठी डोलीची व्यवस्था आहे. आम्ही ज्या वेळेस गेलो तेव्हा डोलीसाठी 1500 रुपये प्रति व्यक्ती शुल्क आकारला जात होता. ही संपूर्ण यात्रा माझ्यासाठी अतिशय अद्वितीय आणि भक्तिमय अनुभव देणारी होती. प्रत्येक गणपतीचं दर्शन वेगवेगळी सकारात्मक ऊर्जा देणारं होतं. अष्टविनायक यात्रा केल्याने जीवनातील विघ्न दूर होतात आणि मनशांती प्राप्त होते असे म्हटले जाते. तुम्ही ही यात्रा एकदा नक्कीच करा. हा अनुभव आयुष्यभर नक्कीच लक्षात राहील.
बाप्पाच्या दर्शनानंतर इथल्या परिसरातील असलेल्या लेण्या बघण्यासाठी आम्ही निघालो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. आणि असंच अनोख्या यात्रांसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या एपिसोडमध्ये भेटू. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया. हे उतरतानाचे चित्रीकरण मी तुम्हाला किती पायऱ्या चढायच्या आहेत याचा अंदाज देण्यासाठी केले आहे. बरोबर केला.